नमस्कार मित्रांनो, निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। आपण चालू केलेली RRB NTPC आणि ग्रुप डी साठी मॅथची एक सिरीज चालू केलेली आहे आणि या सिरीजमध्ये आपण वेग, वेळ आणि अंतर या टॉपिकचे बेसिक आणि काही उदाहरणं बघितले होते। आज हा वेग, वेळ, अंतर या चॅप्टरचा आपला दुसरा पार्ट आहे। या पार्टमध्ये आपण मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे एक्झाम्पल आजच्या पार्टमध्ये बघणार आहोत। ॲक्च्युअलमध्ये हे एक्झाम्पल फार इझी आहेत, पण आपल्याला दिसायला खूप कठीण वाटतात, म्हणजे कन्सेप्च्युअल असतात, म्हणून आपण हा चॅप्टरला मॉडरेट टू डिफिकल्ट असं म्हटलेलं आहे। तर बघा, आजचा या पार्ट 2 मधला पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे। तर बघा, टाइप 7 पहिला प्रश्न आहे, दोन समान लांबीच्या रेल्वे एकमेकींच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत। त्यांचा वेग अनुक्रमे 48 किलोमीटर प्रति तास व 60 किलोमीटर प्रति तास आहे। जर त्या परस्परांना 14 सेकंदात ओलांडतात तर त्यांची प्रत्येकी लांबी किती? आपल्याला विचारलेला लांबी, मग लांबी म्हणजे आपल्याला माहित आहे उदाहरणामधलं काय असते, अंतर असते, आहे ना। मग आपल्याला अंतर काढायचं आहे, तर अंतर बरोबर काय असते, वेग गुणिले वेळ, आणि एकक सारखे नसतील तर आपण काय करतो, 5/18 ने गुणतो। मग 5/18 ने गुणावं लागेल का? बघा, इथं वेळ जी आहे ती सेकंदमध्ये दिलेली आहे आणि इथं वेग आहे किलोमीटर प्रति तासामध्ये, आणि इथं पण किलोमीटर प्रति तासामध्ये, म्हणजे इथं तास आला आणि इथं काय आलं, सेकंद, म्हणून या अंतराला आपण 5/18 ने गुणू। पण त्यांनी काय म्हटलं, तर त्यांची प्रत्येकी लांबी किती? पण इकडे बघा काय म्हटलेलं आहे की दोन समान लांबीच्या रेल्वे, म्हणजे दोघांची लांबी काय आहे, सारखी आहे, दोन समान लांबीच्या रेल्वे आहेत। मग आपल्याला माहित आहे अंतर म्हणजे काय असते, उदाहरणामधील सर्व लांब्यांची बेरीज, बरोबर आहे। तर बघा, पहिल्या रेल्वेची लांबी मी x म्हटली, तर दुसऱ्या रेल्वेची लांबी सुद्धा x म्हणावं लागेल, कारण आपण अंतर म्हटलं होतं, अंतर बरोबर रेल्वेची लांबी अधिक पुलाची लांबी। अंतर बरोबर आपण लिहिलं होतं पहिले, रेल्वेची लांबी अधिक पुलाची किंवा प्लॅटफॉर्मची किंवा बोगद्याची लांबी, हे आपण शिकलेलं आहे आधीच्या लेक्चरमध्ये। आता इथं दोन रेल्वे त्यांनी म्हटल्या, म्हणजे अंतर बरोबर काय होईल, रेल्वेची लांबी अधिक परत इकडे काय येईल, रेल्वेची लांबी। पण त्या दोघा रेल्वेची लांबी काय आहे, सारखीच आहे, म्हणून पहिल्या रेल्वेची लांबी बरोबर सुद्धा मी x म्हटलं आणि दुसऱ्या रेल्वेची लांबी बरोबर सुद्धा x म्हटलं, बरोबर आहे। म्हणून x अधिक x काय झालं, अंतर बरोबर वेग, बरोबर आहे। आता वेग मग आपल्याला माहित आहे, जर वेगांची दिशा समान असेल तर वेगांची वजाबाकी करतो आणि वेगांची दिशा विरुद्ध असेल तर वेगांची बेरीज करतो। आता इथं बघा काय म्हटलंय त्यांनी की दोन समान लांबीच्या रेल्वे एकमेकींच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत। एकमेकींच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत म्हणजे वेगांची दिशा विरुद्ध आहे, म्हणून वेगांची काय करावं लागेल, वजाबाकी, म्हणजे वेग इथं काय येईल, 48 अधिक 60 गुणेला वेळ किती आहे रे, 14 सेकंद, गुणेला 14 गुणेला 5/18। पुढे सॉल्व केलं, x अधिक x किती झाला, 2x बरोबर 60 अधिक 48 किती झाले, 108 गुणेला 14 गुणेला 5/18। 18×5 = 90, 18 सख 88, 6×5 = 30, बरोबर आहे, 30 झाले, 30 गुणेला 14, 14 त्रिक 42, 420 झाले, म्हणजे 2x बरोबर 420 झाले। तर त्यांनी आपल्याला, तर त्यांची प्रत्येकी लांबी किती, म्हणजे x काढावं लागेल, तर x बरोबर 420/2, म्हणजे बे दुनी 4, बे 1 बे, बे 0 0, म्हणजे x बरोबर आपलं आलं 210 मीटर। म्हणजे एका रेल्वेची लांबी किती आहे रे, 210 मीटर, आणि दुसऱ्या रेल्वेची सुद्धा किती लांबी राहील, 210 मीटर, कारण दोन समान लांबीच्या रेल्वे होत्या, म्हणजे त्या रेल्वेची लांबी सारखी होती। ठीक आहे, कन्सेप्च्युअल प्रश्न होता। वेगांची दिशा विरुद्ध आहे म्हणून वेगांची बेरीज, वेगांची दिशा समान आहे म्हणून वेगांची वजाबाकी, आणि अंतर म्हणजे उदाहरणामधील सर्व लांब्या ज्या असतात त्या सर्व लांब्यांची काय, बेरीज। ठीक आहे, अशा तऱ्हेने आपण ह्या प्रत्येक रेल्वेची लांबी काढली। एका रेल्वेची 210 मीटर आहे तर दुसरीची सुद्धा 210च राहील, कारण त्यांची लांबी काय आहे, समान आहे। अशा तऱ्हेचा हा टाइप 7 मधला पहिला प्रश्न होता। आता आपण दुसरा प्रश्न अशाच टाइपचा बघणार आहोत। ठीक आहे, बघा, दुसरा प्रश्न आपल्यासमोर आहे, दोन समान लांबीच्या रेल्वे एकमेकींच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत। त्यांचा वेग अनुक्रमे 53 किलोमीटर प्रति तास व 73 किलोमीटर प्रति तास आहे। जर त्या परस्परांना 25 सेकंदात ओलांडतात तर त्यांची प्रत्येकी लांबी किती? मग लांबी विचारलेली आहे म्हणजे इथं परत अंतर काढायचं आहे। तर अंतर बरोबर आपल्याला माहित आहे वेग गुणिले वेळ
आणि याला आपण काय करतो 5/18ने गुणतो. का बरं? कारण इथं किलोमीटर प्रति तास, इथं तास आलं, इथं पण तास आलं, मग इथं पण तास पाहिजे होतं पण इथं सेकंद आले, म्हणजे एकके सारखे आले नाही, म्हणून याला आपण 5/18ने गुणतो. आता अंतर बरोबर आपल्याला माहीत आहे उदाहरणामधील सर्व लांब्यांची बेरीज म्हणजे अंतर. मग इथं 2 समान लांबीच्या रेल्वे दिलेल्या आहेत, म्हणजे पहिली रेल्वेची लांबी जर मी x म्हटली तर दुसऱ्या रेल्वेची लांबीसुद्धा मला x म्हणावं लागेल. म्हणजे x + x बरोबर वेग. रेल्वे एकमेकींच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत, म्हणजे परस्परांच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत, म्हणजे वेगांची बेरीज म्हणजे 53 + 73 गुणेला वेळ किती आहे 25 सेकंद गुणेला 5/18. मग x + x की झाला 2x. 53 + 73 झाले 126 गुणेला 25 गुणेला 5/18. 18 * 8 = 18 = 7 26 नासे, म्हणजेच 2x बरोबर 25 × 5 = 125 गुणेला 7 125 गुणेला 7, म्हणजेच 2x बरोबर 7 × 5 = 35 5, हातचे आले 3, 7 × 2 = 14, 14 आणि 3 झाले 17, 17 × 7 हातचा आला 1, 7 × 1 = 7, 7 आणि 1 8 दिला 875. आपल्याला xची किंमत पाहिजे, म्हणजे x बरोबर 875 छेदामध्ये 2, तर किती येईल 2 × 8 2 × 6 2 × 7 = 14 2 × 5 = 10, म्हणजे x बरोबर भेटेल 437.5 मीटर. म्हणजेच एका रेल्वेची लांबी किती होईल 437.5 मीटर. बरोबर आहे. आणि दुसऱ्या रेल्वेची सुद्धा लांबी किती येईल 437.5 मीटर, कारण दोन्ही रेल्वेची लांबी काय आहे सारखी आहे. असे हे प्रश्न आपण बघितले. आता पुढचा प्रकार टाईप 8 आपण बघणार आहोत. ठीक आहे. बघा टाईप 8 मधला पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे की 110 मीटर लांबीची रेल्वे 50 किलोमीटर प्रति तास वेगाने व 170 मीटर लांबीची रेल्वे 104 किलोमीटर प्रति तास वेगाने एकाच दिशेने धावत आहेत. इथं दिशा विरुद्ध आहे ना, दिशा समान आहे, तर त्यांना एकमेकींना ओलांडून जाण्यास किती वेळ लागेल. आपल्याला काय विचारलेलं आहे वेळ विचारलेला आहे. आणि इथं 110 मीटर लांबीची रेल्वे स्पीड दिलेली आहे 50 किलोमीटर प्रति तास. इथं दिलेली आहे 170 मीटर लांबीची रेल्वे स्पीड दिलेली आहे 104 किलोमीटर प्रति तास, आणि ते एकाच दिशेने धावत आहेत. आपल्याला माहीत आहे दिशा विरुद्ध असेल तर वेगांची बेरीज, दिशा समान असेल तर वेगांची वजाबाकी, अंतर म्हणजे उदाहरणामधील सर्व लांब्यांची बेरीज. मग आपल्याला काढायचं आहे वेळ. तर वेळाचं आपलं सूत्र काय आहे, वेळ बरोबर काय असते अंतर छेद वेग, आणि एकक सारखे नसतात तेव्हा आपण या वेळाला 18/5ने गुणतो. मग 18/5ने गुणण्याची गरज आहे का. बघा इथं मीटरमध्ये दिलेले आहे, इथं किलोमीटर आलं, इथं मीटर आहे, इथं किलोमीटर आलं, म्हणजे या सूत्राला 18/5ने गुणावं लागेल. इथं किलोमीटर असतं तर इथं किलोमीटर पाहिजे होतं, बरोबर आहे, पण इथं मीटर आहे म्हणून इथं मीटर पाहिजे होतं, पण इथं किलोमीटर आहे. इथं मीटर आहे, इथं मीटर पाहिजे होतं, इथं किलोमीटर आहे, म्हणजे एकके काय आहेत वेगळे आहेत, म्हणून आपण या सूत्राला 18/5ने गुणत आहे. मग अंतर बरोबर उदाहरणामधील सर्व लांब्यांची बेरीज. मग पहिल्या रेल्वेची लांबी आहे 110 मीटर आणि दुसऱ्या रेल्वेची लांबी आहे 170 मीटर, म्हणजे यांची बेरीज करावं लागेल. मग 110 + 170 छेदामध्ये वेग, वेगांची दिशा काय आहे समान आहे, म्हणजे वेगांची वजाबाकी. मग इथं आहे 50 किलोमीटर आणि इथं आहे 104, म्हणजे 104 मधून आपल्याला 50 वजा करावं लागतील आणि गुन्हेला करावं लागेल 18/5. बेरीज जर केली तर 0 + 0 झाला 0, 7 + 1 झाला 8 आणि 1 + 1 झाला 2, 280. 104 मधून 5 गेले किती राहिले 54 गुन्हेला 18/5, 18 × 54 बरोबर आहे. 5ने याला भाग जर दिला तर 5 × 5 = 25, 5 × 30 याला जर भाग दिला तर किती येईल 3 × 1 = 3 बरोबर आहे. 3 × 1 = 3, किती बाकी राहिले 2, 26 झाले. 3 × 7 = 21 होतात, 3 × 8 = 24 होतील, 3 × 8 = 24, म्हणजे भाग कितीचा जातो 18.203 सेकंद एवढं उत्तर येते किंवा पॉईंटमध्ये उत्तर येईल. ठीक आहे. इथं बघा कसं होईल, इथं काय होतं आपलं 56 आहे ना, 56ला जर 3ने भागलं तर 3 × 1 = 3, 5तून 3 गेले 2 राहिले, हे झाले 26, 3 × 8 = 24 झाले, बाकी राहिले 2. ठीक आहे. 18चा पूर्ण भाग दिला म्हणजे 18 सेकंद पूर्ण आहेत.
जेवढे बाकी राहिले ते अंशामध्ये लिहिले 2, हे बघा 2 अंशामध्ये लिहिले आणि ज्याने भागलं होतं ते 3 छेदामध्ये लिहिले, म्हणजे 18.203 सेकंद एवढं उत्तर आलं. तर त्या रेल्वेंना एकमेकींना ओलांडून जाण्यास 18.203 सेकंद एवढा वेळ लागेल. किंवा तुम्ही पॉईंटमध्ये जाऊन काढू शकता. इथं पॉईंट देऊन इथं काय होईल, 20 होतील, 3 × 18 म्हणजे 18.66 हे चालूच राहील. बरोबर आहे. असं सुद्धा उत्तर तुमचं येत चालेल. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये लक्षात ठेवा की वेगांची दिशा विरुद्ध असो की समान असो, उदाहरणामध्ये जेवढ्या लांब्या आहेत त्यांची नेहमी बेरीजच राहील. इथं काय राहील, बेरीजच राहील. पण वेगांची दिशा समान असेल तर वेगांची काय होईल, वजाबाकी. आणि वेगांची दिशा जर विरुद्ध असेल तर वेगांचे काय होईल, बेरीज. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण अशाच टाईपचा एक बघणार आहोत. बघा दुसरा प्रश्न आपल्यासमोर आहे की 125 मीटर लांबीची रेल्वे 73 किलोमीटर प्रति तास वेगाने व 135 मीटर लांबीची रेल्वे 39 किलोमीटर प्रति तास वेगाने एकाच दिशेने धावत आहेत, तर त्यांना एकमेकींना ओलांडून जाण्यास किती वेळ लागेल. तुम्हीच उत्तर काढलं पाहिजे. तरी बघूया, वेळ विचारलेला आहे. मग वेळ बरोबर असते अंतर छेदामध्ये वेग. आणि आपल्या उदाहरणामध्ये डायरेक्ट दिसू राहिलं की इथं मीटर आहेत, इथं किलोमीटर आले, म्हणजे याला 18/5 गुणावं लागेल. मग अंतर बरोबर काय येईल, उदाहरणातील सर्व लांब्यांची बेरीज म्हणजे 125 अधिक 130, 125 अधिक 135 सॉरी. आणि इथं वेगांची दिशा एकाच दिशेने धावत आहेत म्हणून वेगांचे काय होईल, वजाबाकी. म्हणजे 39 हा वेग वजा हा 33 हा एक वेग गुणेला काय होईल, हे 18/5. सॉल्व जर केलं तर 5 आणि 5 10 0, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6 आणि 1 आणि 1 2, 260 झाले. 39मधून 33 गेले, राहिले 60 गुणेला 18/5 साइन त्रिक 18. 5ने जर याला भागलं तर 5 5 25, 1 बाकी राहिला, 5 दुनी 10, 52 गुणेला 3, 3 दुनी 6, 5 त्रिक 15, 156 सेकंद झाले. 156 सेकंद एवढं उत्तर आलं. पण हे 60पेक्षा मोठी संख्या आहे. मग 156 60, 60 दुनी 120 म्हणजे किती होतील रे, 2 मिनटं पूर्ण झाले 120 मिनटासाठी. मग 120 156मधून जर 120 काढले तर 36 सेकंद राहतात. म्हणजे आपल्याला प्रॉपर उत्तर भेटते 2 मिनिट 36 सेकंद. असं आपलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं. एक प्रश्न तुम्हाला देतो, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे बघा, एक प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी आहे की 130 मीटर लांबीची रेल्वे 70 किलोमीटर प्रति तास वेगाने व 190 मीटर लांबीची रेल्वे 110 किलोमीटर प्रति तास वेगाने एकाच दिशेने धावत आहेत, तर त्यांना एकमेकींना ओलांडून जाण्यास किती वेळ लागेल. हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पुढे आपण टाईप 9 बघणार आहोत. बघा, टाईप 9मधला पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे. 2 समान लांबीच्या रेल्वे एकामागे एक एकाच दिशेने जात आहेत. एकामागे एक एकाच दिशेने जात आहेत म्हणजे वेगांचे काय होईल, वजाबाकी. पहिल्या लाईनमध्ये समजलं. त्यांचा वेग अनुक्रमे 75 किलोमीटर प्रति तास व 120 किलोमीटर प्रति तास आहे. एकाच दिशेने आहेत म्हणून 120मधून 75 मायनस करावं लागतील. एवढं तर क्लिअर झालं. जर त्यांना एकमेकींना ओलांडून जाण्यास 28 सेकंद लागत असतील तर त्यांची प्रत्येकी लांबी किती. मग लांबी विचारलेली आहे. लांबी म्हणजेच काय, अंतर काढायचं आहे. तर अंतर बरोबर काय असते रे, वेग गुणेला वेळ. आणि याला आपण कशाने गुणतो, 5/18ने. कारण 5/18ने काय गुणतो, इथं किलोमीटर आहे आणि इथं तास आहे. मग इथं तास पाहिजे होता, इथं सेकंद आहे म्हणून याला आपण 5/18ने गुणतो, कारण एकके सारखी नाही आहेत. ठीक आहे. मग अंतर, आता बघा 2 समान लांबीच्या रेल्वे म्हटल्या म्हणजे दोघी रेल्वेची लांबी सारखी आहे. मग अंतर म्हणजे उदाहरणामधील सर्व लांब्यांची बेरीज. आता मला प्रत्येकाची लांबी काढायची आहे त्या रेल्वेची, तर मला माहीत नाही म्हणून पहिल्या रेल्वेची लांबी मी x म्हणतो, म्हणून दुसऱ्या रेल्वेची लांबीसुद्धा काय होईल, x. म्हणजे अंतर बरोबर काय झालं, x अधिक x बरोबर वेग. वेग काय, एकाच दिशेने जात आहेत म्हणून वेगांची वजाबाकी. म्हणजे 120 वजा 75 गुणेला वेळ किती आहे, 28 गुणेला 5/18
सॉल्व करा. x अधिक 1 झाला 2x. 120मधून जर 75 काढले तर किती येतील? हे 45 गुणिला 28 छेद 5/18. सॉल्व जर केलं तर 9 दुनी 18, 9 5 45. ठीक आहे. 2 जर 28ला भागलं तर 14चा भाग गेला. 14 पंच 70, 7 5 35 म्हणजे हे झाले 350 म्हणजेच 2x. बरोबर आहे. 14 पंच 70, 70 गुणिला 5, 7 5 35, 350. मग 2x बरोबर 350 झाले. तर प्रत्येकाची विचारली म्हणजे x बरोबर 350 भागेला 2. मग उत्तर किती येईल? बे 1 बे 1 बाकी राहिला. बे 7 14, बे 5 10 म्हणजे येईल ते 175 मीटर. अशाच पद्धतीचा प्रश्न आपण अगोदर बघितलेला आहे टाईप 7मध्ये. पण त्याच्यामध्ये काय होती? वेगांची दिशा विरुद्ध होती म्हणून वेगांची बेरीज केलेली होती. आणि याच्यामध्ये वेगांची दिशा काय समान आहे. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट जर क्लिअर झाली तर तुम्ही कोणताही प्रश्न वेग वेळ अंतरमधला सोडवू शकता. फक्त काहीच मोजक्या कन्सेप्ट आहेत. पहिली कन्सेप्ट आहे वेग बरोबर काय असते? अंतर छेद वेळ. आणि एकके सारखी नसतील तर आपण गुणिला 18/5 करतो. नंतर आहे अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. एकके सारखी नसतील तर त्याला 5/18 गुणतो. आणि वेळ बरोबर काय आहे? अंतर छेद वेग. परत एकके सारखे नसतील तर त्याला 18/5 गुणतो. पुढे काय आहे? किलोमीटर प्रति तासाचे रूपांतर मीटर प्रति सेकंदमध्ये करताना 5/18 गुणायचं. आणि मीटर प्रति सेकंदचं रूपांतर किलोमीटर प्रति तासामध्ये करताना 18/5 गुणायचं. अंतर म्हणजे उदाहरणामधील सर्व लांब्यांची बेरीज. म्हणजेच अंतर बरोबर रेल्वेची लांबी अधिक दुसऱ्या रेल्वेची लांबी किंवा पुलाची किंवा बोगद्याची किंवा प्लॅटफॉर्मची लांबी. ठीक आहे. आणि वेगांची दिशा विरुद्ध वेगांची बेरीज, वेगांची दिशा समान वेगांची वजाबाकी. ह्या कन्सेप्ट आहेत. बस एवढ्याच याच्यावरती हा सर्व वेग वेळ अंतर हा टॉपिक्स आहे. ठीक आहे. समजलं एक्झाम्पल. ठीक आहे. दुसरं असंच पद्धतीचं आपण एक एक्झाम्पल बघूया. बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे. 2 समान लांबीच्या रेल्वे एकामागे एक एकाच दिशेने जात आहेत. त्यांचा वेग अनुक्रमे 58 किलोमीटर प्रति तास व 130 किलोमीटर प्रति तास आहे. जर त्यांना एकमेकींना ओलांडून जाण्यास 30 सेकंद लागत असतील तर त्यांची प्रत्येकी लांबी किती? आधी जसा घेतला तशाच टाईपचा प्रश्न. सरळ लांबी विचारलेली आहे म्हणजे अंतर काढायचं आहे. तर अंतर बरोबर काय? वेग गुणिला वेळ. आणि याला आपण काय करतो? 5/18 गुणतो. कारण इथं किलोमीटर प्रति तास आहे, इथं पण किलोमीटर प्रति तास आहे, इथं सेकंद आलं म्हणजे एकके सारखी नाही आहेत म्हणून 5/18 गुणलं. अंतर 2 समान लांबीच्या रेल्वे आहेत म्हणजे पहिल्या रेल्वेची लांबी मी x म्हटली म्हणून दुसऱ्या रेल्वेची लांबीसुद्धा x म्हणावं लागेल. कारण अंतर बरोबर असते उदाहरणातील सर्व लांब्यांची बेरीज. x अधिक x झालं. बरोबर वेग एकाच दिशेने जात आहेत म्हणजे वेगांची वजाबाकी म्हणजे 130 वजा 58 गुणिला वेळ आहे 30 गुणिला आहे 5/18. मग x अधिक x किती झालं? 2x. बरोबर 130मधून जर 28 काढले तर 10तून 8 गेले 2 राहिले आणि 12तून 5 गेले 7 राहिले. 72 गुणिला 30 गुणिला 5/18. 18 चौक किती झाले? 72. 4 पंच 20, 20 गुणिला 30 झाले 600 म्हणजेच 2x बरोबर 600 म्हणून x बरोबर किती होतील रे? 300 आहे ना. 600ला जर 2ने भागलं तर किती येईल? 300. म्हणजे त्या प्रत्येक रेल्वेची लांबी किती भेटेल? 300. आणि दुसऱ्या रेल्वेची लांबीसुद्धा किती येईल? 300. सेम आहे. सोपं उदाहरण होतं. तिसरं एक्झाम्पल अशाच टाईपचं तुम्हाला देतो. ते तुम्ही सॉल्व करायचं आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. बघा तिसरं एक्झाम्पल. 2 समान लांबीच्या रेल्वे एकामागे एक एकाच दिशेने जात आहेत. त्यांचा वेग अनुक्रमे 46 किलोमीटर प्रति तास व 36 किलोमीटर प्रति तास आहे. जर त्यांना एकमेकींना ओलांडून जाण्यास 36 सेकंद लागत असतील तर त्यांची प्रत्येकी लांबी किती? सेम प्रश्न आहे. तुम्ही सोडवायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा टाईप आपण बघणार आहोत टाईप 10. बघा नेक्स्ट टाईप 10मधला पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे. 2 रेल्वे एकाच दिशेने अनुक्रमे 126 किलोमीटर प्रति तास व 90 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहेत. त्यांना एकमेकींना ओलांडून जाण्यास 23 सेकंद लागतात. जर त्यापैकी एका रेल्वेची लांबी 100 मीटर असेल तर दुसऱ्या रेल्वेची लांबी किती? ठीक आहे. आता बघा 2 रेल्वे एकाच दिशेने म्हणजे वेगांची काय झाली? वजाबाकी.
त्यांना एकमेकींना ओलांडून जाण्यास 23 सेकंद लागतात, म्हणजे वेळ किती झाला 23. आणि त्यापैकी एका रेल्वेची लांबीसुद्धा दिलेली आहे 100 मीटर, तर दुसऱ्या रेल्वेची लांबी किती? मग लांबी म्हणजे आपल्याला माहीत आहे अंतर, तर अंतर बरोबर काय असतं रे, वेग गुणेला वेळ. 518ने गुणायचं की नाही गुणायचं? इथं किलोमीटर प्रति तास आहे, इथं किलोमीटर प्रति तास आहे, पण इथं काय आलं सेकंद. इथं तास आहेत म्हणून इथं तास पाहिजे होते, किंवा इथं सेकंद आहे म्हणून इथं सेकंद पाहिजे होतं, पण इथं तास आहेत आणि इकडे सेकंद आहेत म्हणून याला परत 518ने गुणणार, कारण एकके वेगळी आहेत. मग अंतर बरोबर उदाहरणातील सर्व लांब्यांची बेरीज. मग एका रेल्वेची लांबी दिलेली आहे 100 आहे ना, तर दुसऱ्या रेल्वेची लांबी आपल्याला काढावं लागेल, म्हणजे त्याला आपण म्हणू x. पहिल्या रेल्वेची लांबी 100 आहे, तर दुसरीची माहीत नाही म्हणून x म्हणू. बरोबर वेगांची काय होईल वजाबाकी, म्हणजे 126 वजा 90 गुणेला वेळ किती आहे 23 सेकंद, गुणेला किती आहे 5/18. मग 100 अधिक x बरोबर 126 मधून 90 गेले किती राहिले 36, गुणेला 23 गुणेला 5/18 काय होतील 18 दुनी 36, 5 दुनी 10, 10 गुणेला 23 किती झाले 230, म्हणजेच 100 अधिक x बरोबर झाले 230. आपल्याला एक्सची लांबी पाहिजे, एक्सची किंमत काढायची आहे, कारण दुसऱ्या रेल्वेची लांबी पाहिजे म्हणून 100 तिकडे जाईल. तर x बरोबर काय होईल 230 वजा 100, तर x बरोबर किती भेटेल आपल्याला 130 मीटर. तर दुसऱ्या रेल्वेची लांबी आपल्याला भेटली 130 मीटर. तर पहिल्या रेल्वेची लांबी 100 असेल तर दुसऱ्या रेल्वेची लांबी किती झाली 130 मीटर. ठीक आहे, समजलं? अशा सोप्या पद्धतीनुसार उदाहरणं आहेत. जर समजत असेल, व्हिडिओ जर समजत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण अशाच टाईपचा बघणार आहोत. बघा दुसरा प्रश्न आपल्यासमोर आहे. 2 रेल्वे एकाच दिशेने अनुक्रमे 54 किलोमीटर प्रति तास व 144 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहेत. त्यांना एकमेकींना ओलांडून जाण्यास 18 सेकंद लागतात. जर त्यापैकी एका रेल्वेची लांबी 60 मीटर असेल तर दुसऱ्या रेल्वेची लांबी किती? सेम आहे, एकाच दिशेने धावत आहेत, वेगांची काय होईल वजाबाकी. ओलांडून जाण्यास वेळ लागू राहिला 18 सेकंद, म्हणजे वेळ आहे 18 सेकंद. आणि एका रेल्वेची लांबी दिलेली आहे 60 मीटर, तर दुसऱ्या रेल्वेची लांबी काढावी लागेल, म्हणजे ती आपण x मानू. आणि इथं किलोमीटर प्रति तास आहे, इथं किलोमीटर प्रति तास आहे, मग इथं काय आहे सेकंद आहे, म्हणून अंतर काढताना अंतराच्या सूत्राला आपल्याला 5/18ने गुणावं लागेल. तर अंतर बरोबर काय असते वेग गुणेला वेळ आणि काय असते 5/18. अंतर म्हणजे उदाहरणातील सर्व लांब्यांची बेरीज. मग एका रेल्वेची लांबी 60 आहे, दुसरीची काळायची आहे ते माहीत नाही म्हणून x म्हणतो. वेग बरोबर वेगांची वजाबाकी 144 वजा 54 गुणेला वेळ किती आहे 18 गुणेला 5/18. ठीक आहे, इथे एक शोध लावतील नवीन विद्यार्थी किंवा काही दिमाग लावणारे सायंटिस्ट. 54मधून 144 मायनस करतील आणि उत्तर मायनसमध्ये काढतील. तर लक्षात घ्या वेग कधीच मायनसमध्ये नसतो, त्याच्यामुळे मोठ्या संख्येतून लहान संख्याच वजा करा. नवीन काही शोध लावू नका. 54मधून 144 मायनस करायचे, -90 उत्तर काढायचं आणि उत्तर मायनसमध्ये काढायचं आणि याचं उत्तर अजून प्लस मायनसमध्ये जाईल. अशा प्रकारचा नवीन शोध लावण्याची गरज नाही, कारण वेग तुम्ही पाहिला असेल, वेग हा ऑलरेडी ही धनराशी आहे, म्हणजे ते पॉझिटिव्हमध्येच असते, निगेटिव्हमध्ये वेग कधीच नसतो. म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची वेगाच्या बाबतीत. ठीक आहे, मग 60 अधिक x 144 वजा 54 झाले 90 गुणेला 18 गुणेला 5/18. सरळ 18 कटला, 9×5 45 हे की झाले 450. मग 60 अधिक x बरोबर झाले 450. एक्सची किंमत काढायची आहे तर 450 वजा 60 होतील, तर x बरोबर किती भेटेल रे 390 मीटर आहे ना. 450मधून 60 जर काढले तर किती येतात 390 मीटर. म्हणजे एका रेल्वेची लांबी 60 मीटर आहे तर दुसऱ्या रेल्वेची लांबी किती येईल 390 मीटर. अशा तऱ्हेनं हा दुसरा प्रश्नसुद्धा आपण सोडवलेला आहे. खूप सोपे प्रश्न आहेत, फक्त कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचे आहे. पहिलं लेक्चर ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी पहिलं लेक्चर बघा.
ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी आधी ते पहिले बघा आणि त्या पहिल्या लेक्चरची लिंक जी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटेल, तिथं जाऊन ते लेक्चर बघून घ्यायचं आहे, नंतरच तुम्ही दुसऱ्या लेक्चरकडे यायचं आहे. नाहीतर तुम्हाला आपलं काय चालू आहे हे समजणार नाही. आले वारे गेले वारे सगळं असाच इकडे पसारा होऊन जाईल, ते काही समजणार नाही आहे. ठीक आहे. तिसरा प्रश्न अशाच टाईपचा मी तुम्हाला एक सोडवायला देतो, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघा तिसरा प्रश्न तुमच्यासमोर आहे. 2 रेल्वे एकाच दिशेने अनुक्रमे 162 किलोमीटर प्रति तास व 90 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहेत. त्यांना एकमेकींना ओलांडून जाण्यास 30 सेकंद लागतात. जर त्यापैकी एका रेल्वेची लांबी 200 मीटर असेल तर दुसऱ्या रेल्वेची लांबी किती? हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. लक्षात घ्या, मी सोडवायला उदाहरणं देतो म्हणजे याचा अर्थ ते उदाहरणं तुम्ही सोडवायचेच आहेत, तरच तुम्ही प्रॅक्टिस करत आहात असं मला समजेल. नाही तर चालू द्या, आपला रेल्वेमध्ये काय वाटा आहे महाराष्ट्रातील मुलांचा काही सांगण्याची गरज नाही. बाहेर राज्यात जाऊ द्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये सेंट्रल रेल्वेमध्ये म्हणा किंवा SCRमध्ये म्हणा आपले 10% पण मुलं नाही आहे महाराष्ट्रातले. तर बघा तुम्हाला काय करायचं आहे, प्रॅक्टिस करा, उत्तरं सांगा कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे. टाईप 11 बघणार आहोत आपण. ठीक आहे. टाईप 11 पुढे बघूया आपण. बघा पुढचा प्रकारमधलं पहिलं प्रश्न आहे आपल्यासमोर. ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी रेल्वे जर ताशी 75 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहोचली तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला? एकूण किती प्रवास केला विचारलेला आहे, म्हणजे आपल्याला अंतर काढायचं आहे आणि अंतर बरोबर असते वेग गुणेला वेळ. मग वेग इथं 60 आहे आणि 75 आहे आणि इथं वेळ दिलेला आहे 48 मिनटं. आपल्याला सेकंद किंवा तास चालतात, मिनिटं चालत नाही. मग 48 मिनटाला तासामध्ये कन्वर्ट करून घेता येईल किंवा सेकंदामध्ये कन्वर्ट करून घेता येईल. पण लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला असा प्रश्न येतो की 60 किलोमीटर वेगाने जाणारी रेल्वे ताशी 75 किलोमीटर वेगाने गेली, म्हणजे पहिले वेग स्पीड होती 60, नंतर 75 झाली, तर वेग तिचा वाढला, म्हणून जे टायमिंग होता तिथे पोहोचण्याचा तो 48 मिनिटांनी ते लवकर पोहोचली. समजा हेच उदाहरण असं असतं, हे 75 वेग होता, तिचा कमी केला 60, तर ती 48 मिनटं उशिरा पोहोचली असती. मग असं उदाहरण आहे की तुम्हाला त्या जो निर्धारित मुक्काम आहे त्यामध्ये लवकर पोहोचवते किंवा उशिरा पोहोचवते. तर त्यामध्ये जर तुम्हाला अंतर काढायला सांगितलं तर अशा उदाहरणामध्ये अंतर काढताना वेग जो घ्यायचा असेल तिथं आपल्याला म्हटलं का समान दिशा आहे की विरुद्ध दिशा आहे, नाही दिलेलं. मग इथं वेग काय घ्यायचा, हा घ्यायचा की हा घ्यायचा? दोन्ही नाही घ्यायचे, तर त्या दोघांचा काय घ्यायचा? लसावी. लक्षात घ्या, जिथं गाडी लवकर किंवा उशिरा पोहोचत असेल अशा टाईपचं उदाहरण असेल तिथं वेग घेताना वेगांचा लसावी घ्यायचा आहे. वेगांचा लसावी घ्यायचा आहे. ठीक आहे, काय अडचण आहे? वेगांचा लसावी काढायचा आणि जी वेळ दिलेली आहे ते जर तासामध्ये असेल तर काही करण्याची गरज नाही, पण मिनिटामध्ये असेल तर त्याला तासामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. मिनिटामध्ये असेल तर तासामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. ठीक आहे. तर आता आपल्याला गाडीने एकूण किती प्रवास केला असं म्हटलेलं आहे. मग आपल्याला अंतर काढायचं आहे. अंतर बरोबर असते वेग गुणेला वेळ, आहे ना, वेग गुणेला वेळ. मग वेळ 60 आहे आणि 75 आहे. मग वेगाच्या ठिकाणी आपल्याला या दोघांचा लसावी घ्यायला लागेल. 60 आणि 75चा लसावी, तर 15ने भाग जातो. 15 चोक 60, 15 पाच 75, याच्या पुढे भाग जात नाही, म्हणजे 5 चोक 20, 20 गुणेला 15, 15 गुणेला 20 जर केले तर लसावी येतो 300. बरोबर आहे. तर अंतर बरोबर वेग, म्हणजे इथं वेगांचा लसावी किती आला? 300 गुणेला वेळ. वेळ किती आहे रे? 48 मिनटं आहे ना. आपल्याला तास पाहिजे किंवा सेकंद पाहिजे, पण हे 48 मिनटं आहेत. मग याला तासामध्ये कन्वर्ट करून तर 60ने भागलं तर तासामध्ये कन्वर्ट होतील. मग 12 चोक 48, 12 पंच 60, म्हणजे किती तास होतात? 4/5 तास. ठीक आहे, इथं लिहू 4/5. ठीक आहे. आता याला 5/18ने गुणायचं की नाही गुणायचं? बघा, हा वेगांचा लसावी जो आला तो 300 आला,
मग इथं ताशी 60 किलोमीटर आणि इथं ताशी 75 किलोमीटर, म्हणजे याचं एकक काय आहे? किलोमीटर प्रति तास. आणि हा जो वेळ काढला हा आपण कशामध्ये काढला? तासामध्ये. म्हणजे इथं पण तास आहे, इथं पण तास आहे. गुणण्याची गरज आहे का 518ने? नाही गरज आहे. मग पुढे 5ने याला 300ला जर भागलं तर 5 × 30 60 झाले. 60 × 4 6 × 24 240. आता याचं एकक काय येईल? इथं किलोमीटर प्रति तास होतं, इथं वेळ होतं, तर याचं एकक काय येईल आता? किलोमीटर. तर ती गाडीने केलेला एकूण प्रवास किती आहे? 240 किलोमीटर. तर त्या गाडीने केलेला एकूण प्रवास किती आहे? 240 किलोमीटर. परत एकदा लक्षात ठेवा की गाडी जर लवकर किंवा उशिरा पोहोचत असेल आणि जर तुम्हाला त्यामध्ये त्याची प्रवास विचारला म्हणजेच अंतर विचारलं तर तिथं वेगांचा लसावी काढायचा. वेळ ही सेकंदमध्ये असेल तर काही प्रॉब्लेम नाही. सेकंदमध्ये असलं तर आपण याला 518ने गुणू आणि तासामध्ये असेल तर काही करण्याची गरज नाही. पण मिनिटामध्ये असेल तर त्याला तासामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं, म्हणजे 60ने भागायचं. 60ने भागल्यानंतर आपल्याला उत्तर जे भेटेल ती इथं लिहायचं आणि सॉल्व करायचं. तुम्हाला उत्तर पुढचं भेटून जाईल. ठीक आहे. अशा तऱ्हेनं आपण हा पहिला प्रश्न यामधला बघितला आहे. अशाच प्रकारचा एक दुसरा प्रश्न आपण बघणार आहोत. दुसरा प्रश्न आपल्यासमोर आहे. ताशी 42 किलोमीटर वेगाने जाणारी रेल्वे जर ताशी 36 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 20 मिनिटे उशिरा पोहोचली. इथं काय पाहिजे? उशिरा. 20 मिनिटे उशिरा पोहोचली तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला असा प्रश्न आहे. कारण 42 किलोमीटर प्रति तास वेग होता, तो कमी झाला 36 किलोमीटर प्रति तास. मग गाडी जे टायमावर पोहोचायची होती ते काय झाली? आता उशिरा पोहोचली. किती? 20 मिनिटे उशिरा पोहोचली. तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. सेम वेगांचा लसावी 42 आणि 36चा लसावी काढून घेऊ. 42 आणि 36ला 6ने भाग जातो. 6 7 42 6 6 36. पुढे काही भाग जात नाही. मग 6 × 6 झाले 36 × 7 आहे ना. 7 सकम 42शी 2 हातचे आले 4 7 त्रिक 21 21 आणि 4 25 252. हा झाला वेगांचा लसावी. आणि 20 मिनिटे आहेत, म्हणजे 20 मिनिटाला जर 60ने भागलं तर तासामध्ये होतील. तर 20 × 1 20 20 त्रिक 60, म्हणजे एकूण किती होतील? 1/3 तास. मग आता अंतर बरोबर आपल्याला माहीत आहे. अंतर बरोबर काय असते? वेग गुणिला वेळ आहे ना. 518ने गुणण्याची गरज आहे कारण हा किलोमीटर प्रति तासामध्ये, हा पण तासामध्ये आहे, काही गरज नाही. मग वेग किती आला? 252, कारण वेगांचा लसावी घेतला. आणि तास किती आले? 1/3 केलं जर 3 8 24 आहे ना. एक बाकी राहिला 3 चौक 12, म्हणजे किती येते? 84 किलोमीटर अंतर एकूण प्रवास झालेला आहे. हे त्याचं उत्तर आहे. 2 सेकंदात तुमचं उत्तर येते. बघा, लसावी आणि मोसावी तुम्हाला जर येत नसेल तर मी 2 वर्षा अगोदर एक व्हिडिओ टाकलेला आहे लसावी आणि मोसावीचा, म्हणजे एक पूर्ण चॅप्टरच घेतलेला आहे. तिथं तुम्ही निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता, गणिताच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन. आणि नसेल जरी समजत तिथून, कारण त्यावेळेस आपला कॅमेरा खराब होता आणि एवढं यूट्यूबला व्हिडिओ बनवण्याचं आपल्याला म्हणजे शिकवणं चांगलंच आहे, पण थोडेसे दिसायला प्रॉब्लेम जर येत असेल तर आपण लसावी आणि मसावी हा चॅप्टर परत घेऊया. ठीक आहे. तर इथं तुम्हाला समजलं आहे की 84 किलोमीटर एवढं आपलं उत्तर आलेलं आहे. एक प्रश्न तुम्हाला सोडवायला देतो आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघा, एक तिसरा प्रश्न आहे. ताशी 50 किलोमीटर वेगाने जाणारी रेल्वे जर ताशी 60 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर अर्धा तास अगोदर पोहोचली तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर तुम्हाला पहिला व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिल्या व्हिडिओची लिंक, वेगवेगळ्या अंतरची पार्ट 1ची लिंक टाकत आहे. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तो बघून घ्यायचा आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये, आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.